सुरगाणा तालुक्यातील बार्हे येथे आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीनं भात खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। या भात खरेदी केंद्राचे उद्घाटन प्रमुख युवा कार्यकर्ते कॉम्रेड देवीदास गावित यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले। या भात खरेदी केंद्रामुळे परिसरातील आदिवासी आणि भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना आता आपला भात हमी भावाने आणि शासकीय दराने विक्री करता येणार आहे। त्यामुळे मध्यस्थांचा त्रास टळून शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे। यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे सचिव श्री सोमनाथ राठोड, कॉम्रेड त्र्यंबक ठेपणे, कॉम्रेड योगीराज चौधरी, बाळा पवार, प्रभाकर पालवी, रामदास देशमुख तसेच परिसरातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी भात खरेदी केंद्राच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल असा विश्वास व्यक्त केला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी, नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव, नंबर